हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर आज इथे आपण बनवलेला आहे पनीर मसाला. पनीर मसाला जर कधी आपण रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये आपण जर कधी गेलो आणि ऑर्डर करायचं म्हणलं, तर आपल्याला एका प्लेटमध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 पीस पनीरचे त्याच्यामध्ये भेटतात. आणि तेच 200-300 रुपयाची प्लेट राहते. तर हीच प्लेट कधी आपण घरी अर्धा किलो पनीर आणून सगळ्या फॅमिलीला खाऊ घातलं, तर सगळे पोटभर जेवतात. आणि तीच टेस्ट मी तुम्हाला इथे देणार आहे. तर सेम रेस्टॉरंट स्टाईल, सेम हॉटेलच्या स्टाईलने आपण इथे आज पनीर मसाला बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने, काहीही असं वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं नाही. जे घरात वस्तू आहे, बस आपल्याला मार्केटमधून छान सॉफ्ट असं ताजं असं पनीर आणायचं आहे बस. तर इथे बघा, आपल्याला फक्त अर्धा किलो पनीर आणायचं आहे. तर इथे ही भाजी मी 7 जणांसाठी बनवलेली होती. 7 जण आरामात ही भाजी एवढ्या अर्धा किलो पनीरमध्ये सगळ्यांची पोटभर जेवणं होतील, अशी ही भाजी होते. आणि या भाजीमध्ये मी जास्त ग्रेव्ही बनवलेली नाही आहे. छान असं हॉटेलमध्ये जशी जाडसर ग्रेव्ही राहते, बस त्यानुसार ही भाजी बनवलेली आहे. तर त्यासाठी आपण बघा साहित्य काय घेतलेले आहे. 1 टमाटर, 1 कांदा, अद्रक, कोथिंबीर, 20 ते 22 लसणच्या पाकळ्या, नंतर हिरवी मिरची, 2 विलायची आणि थोडंसं जिरं. तर हे असं सगळं आपल्याला काय करायचं आहे, एका छान अशा कढईत 1-2 मिनटं असंच फुल गॅसवर आपल्याला असंच न तेल टाकता भाजून घ्यायचं. आणि मग नंतर 2 मिनिटांनी आपल्याला त्याच्यामध्ये 1 पडी तेल टाकून छान असं परतून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही, असा सॉफ्ट होईपर्यंत, कांदा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर हे मिश्रण काढून घ्यायचं आणि हे थंड व्हायला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं. आता मी काय केलेलं आहे, हे अर्धा किलो इथे पनीर घेतलेलं आहे. तर इथे अशा प्रकारे क्यूबच्या याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता. मी क्यूबमध्ये कट करून घेतलेले. नंतर त्याच कढईमध्ये मी काय केलेलं, 2 पळ्या तेल घेतलेलं आणि जे अर्धा किलो पनीर होतं कट केलेलं, तर ते पनीर फक्त हलक्या हाताने म्हणजे 5-1 मिनिट आपल्याला फक्त बस असं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी काय केलेलं, त्याला छान असा कलर यायसाठी थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर, बस. याच्यामध्ये काही चमचाचा असा अंदाज नव्हता, बस चुटकीभर. तर अशा प्रकारे छान असं बघा, याला कलर पण किती छान आला. आणि बघा, पनीर इथे मी जास्त केलेलं नाही, पनीर आपलं सॉफ्टच आहे अजूनही. तर बघू शकता तुम्ही. आणि जास्त फ्राय पण नाही केलेलं, किंवा याचा जो कच्चेपणा असतो ना, तो सुद्धा निघून गेला असेल. तर हे जास्तीत जास्त 5 मिनिट मी केला असेल बघा त्याला फ्राय. आणि मग नंतर त्याच कढईमध्ये, आपल्याला जास्त भांडी भरवायची नाही आहे, तर त्याच कढईमध्ये 2 पळ्या मी तेल टाकून घेतलं. तेल गरम करायला ठेवलेला आणि जो आपण मसाला फ्राय करून घेतलेला, तर त्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली. आता तेल गरम झालेलं, मग नंतर मोठी विलायची, नंतर दालचिनी, 2 तेजपत्ते हे आपल्याला टाकायचं आहे. आणि जो मसाला आपण प्युरी करून घेतलेला, तो मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मसाला पण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत बघा. तर अशा प्रकारे आपल्याला छान असा परतून घ्यायचं आहे 5-1 मिनिट. नंतर लाल तिखट तुमच्या चवीनुसार, नंतर हळद, आणि इथे मी चिकन मसाल्याचे 2 चमचे टाकलेले. नंतर परत कसुरी मेथी आणि 1 चमचा मीठ. अशा प्रकारे आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला एक सांगते की मी स्वतः व्हेजिटेरियन आहे. तर चिकन मसाल्यामध्ये कसलेही चिकन वगैरे याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटते, तर तसलं काहीही नसते. ते खडे मसालेच असतात. सो तुम्ही बिलकुल ते टाकू शकता. आणि तिखट राहिलं तर तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तर इथे मी माझ्या चवीनुसार, आम्ही इथे 4 चमचे मी तिखट टाकलेलं होतं. तुम्ही कमी जास्तही करू शकता. आणि हो, मग एक नंतर 2-1 मिनिट मी तो मसाला फ्राय करून घेतलेला. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मसाल्याच्याच भांड्यामध्ये जे पाणी हे करून ते पाणी त्याच्यामध्ये टाकून दिलं. जवळपास म्हणजे मी इथे अर्धा 1 ग्लास पाणी टाकलेलं. आणि हे बघू शकता. आता अशा प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मी गूळ घेतलेला. तर 1 लिंबू एवढा गूळ असेल हा. तर हा गूळ आपल्याला किसून याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हो, आता एक छान अशी गोष्ट सांगते, की आपल्याला हे जे पनीर मी फ्राय करून घेतलेलं होतं, त्यातले मी 4 पीसेस घेतलेले आणि ते छान आपल्याला असे किसून टाकायचे आहे. जे टेक्स्चर येतं ना रश्श्याचं, जे भाजीच्या ग्रेव्हीचं जे टेक्स्चर येतं ना, तुम्ही हे टाकून बघा, हे करून बघा. तुम्ही हे मिक्सरमधून पण काढू शकता, पण हे असं जर आपण किसून टाकलं ना, त्याची टेस्टच काहीतरी वेगळीच येते. आणि मग नंतर घरची जी साय आहे दुधावरची, 2 चमचे साय मी त्याच्यामध्ये टाकलेली. तुमच्याकडे
क्रीम असेल तर तेही तुम्ही टाकू शकता इथे. तर अशा प्रकारे आपल्याला छान ते मिश्रण परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि जे पनीर आपण तेलामध्ये हळद मीठमध्ये थोडंसं फ्राय केलेलं होतं ते पनीर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मग बस 5 मिनिट आपल्याला याला छान असं 5 मिनिट मंद आचेवर ठेवून घ्यायचं आहे. आणि नंतर मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आणि छान अशा उभ्या कापून घेतलेल्या, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आणि बस आपली ही टेस्टी अशी भाजी रेडी आहे. आणि हो, याच्यामध्ये मी वरून थोडं मीठसुद्धा टाकलेलं होतं, अर्धा चमचा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.